हाय, मी कोकणची कन्या सपना. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासोबत झटपट अशी रेसिपी शेअर करणार आहे. तर कोणती रेसिपी शेअर करणार आहे तर तुम्हाला दाखवते आता थोड्या वेळातच. रेसिपीला सुरुवात करूया. सुंदर अशी फणसाची जी कोवळी फणस असतात ना, त्याची चेज भाजी म्हणतात. आमच्याकडे चेज भाजी म्हणतात किंवा कुवरी बोलतात, कुवरीची भाजी बोलतात. तर ह्या छोटीशी कुवरी आहे फणसाची, म्हणजे ह्याच्यामध्ये जास्त बिया नसतात. आणि ही अशीच म्हणजे जेवायला फणसाचा सीझन येतो ना, ज्यावेळेला फणस छोटे छोटे लागतात तर त्यावेळेला सीझन येतो, तर त्यावेळेला ही आवर्जून बनवली जाते भाजी. तर माझी आई कशी बनवायची तर हीच मी तुमच्यासोबत आज झटपट रेसिपी शेअर करते. हे बघा, ही काळी आहे, थोडीशी काळी पडलेली आहे. त्याचे वरचे जे हे आहेत ना, त्याचे दात आहेत ते सगळे काळे पडलेले आहेत. तर असं नाही, ती चांगली आहे आणि ही पण एक चांगली आहे. तर आता ही जी थोडीशी मोठी आहे ना, तर त्याची मी आज चेज भाजी बनवते. तर सर्वात प्रथम आधी मी इथे आडाळा घेतलेला आहे. आडाळ्यावरती इझी कट होतं, त्यामुळे मी मस्तपैकी इथे आडाळा घेतला. डिशमध्ये तेल घेतलं. हाताला तेल चांगलं लावून घ्यायचं, कारण की ह्याला चीक असतो. आणि थोडंसं आडाळ्याला पण लावायचं, कारण की ना चीक असतो, त्याच्यामुळे फणसाला कसं डिंक असतो, चीक म्हणजेच डिंक असतो, तर तो लागेल म्हणून. त्यामुळे मी फणसाला आधी लावून घेतला, हाताला पण लावून घेतलं तेल. आणि आता ही आपण आता कट करून घेऊया. तर तुम्ही अशी मधून कट करून घ्यायची आणि त्यानंतर मग ह्याचे छोटे छोटे असे पीस करून घ्यायचे. काही जण ह्याचे असेच पण उकडतात आधी. आणि आम्ही काय करतो, हा जो चीक आहे ना मध्ये बघा, आता इथे आडाळ्याला थोडासा लागलेला, एवढा काय नाही आहे. आणि असे छोटे छोटे पीस करायचे. आई पण ना अशी ज्या वेळेला असं सीझन यायचा ना, म्हणजे ज्यावेळेला फणस धरायचे त्यावेळेला आईनं आवर्जून ही भाजी बनवायची. आणि ह्याच्यामध्ये ना जवळा टाकला तर चांगली लागते, म्हणजेच की गोलंबा टाकला तरी चांगली लागते भाजी. तर ही अशी छोटे छोटे आधी पीस करून घ्यायचे. या पद्धतीने कट करा, इझी कट होतं. आणि म्हणजे वरचे जे सगळे दात आहेत ना त्याचे, तर ते पटकन निघून येतील. तर त्यासाठी मी तुम्हाला दाखवलं की ह्या पद्धतीने तुम्ही नक्की कट करा. आणि असे भाग करून कट केलात ना तर पटपट अशी भाजी चांगली शिजते. पण काही जण असे ह्याचे पीस बनवून पण भाजी करतात. पण आपल्याकडे चेज भाजी ही फणसाच्या कुवरीची भाजी अशीच बनवतात. तर त्याच्यातला जो पाव आहे ना, तर तो पण काढून घ्यायचा. हे सगळे पहिल्यांदा वरचे दात काढून घ्यायचे, त्यानंतर मग जो हा मधला पाव आहे ना तो काढून घ्यायचा. तर मी इथे पाणी घेतलेलं आहे, एका कुकरच्या डब्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. आणि अशाच प्रकारे हे सगळे काढून घेते. आणि बघा, असं केलं ना, छोटे छोटे पीस केले की ह्याचे पटकन अशी निघून जातात. त्यामुळे ह्याच पद्धतीने तुम्ही कट करा. आणि आता सीझन चालू आहे ना, तर नक्की तुम्ही ही भाजी ट्राय करा, खूप सुंदर भाजी लागते. आणि गावी आता कसं सीझन चालू झाल्यानंतर ह्या भाज्या आवर्जून बनवल्या जातात. आणि ह्याच्यामध्ये जो पाव आहे ना, ती गादी आहे ना, तर ती काढून टाकायची. बघा, अशी मध्ये ही गादी आहे ना, तर ती काढायची. त्यानंतर मग छोटे छोटे असे पीस करून घ्यायचे आणि हे उकडवायचे. हे अशा पद्धतीने मी करून घेते सगळे पीस. आणि त्यानंतर मग आई काय करायची, उकडत टाकताना ना सोरकुलात टाकायची, म्हणजे जे मातीचे मडकं असतं ना छोटंसं, तर त्याच्यामध्ये उकडत टाकायची. तर आता आपण मुंबईला बनवतो, त्याच्यामुळे हे डायरेक्ट मी कुकरमध्येच नंतर लावून घेईन. आणि हाताला तेल लावा, कारण की तेल नाही लावलात ना तर ते चिपकतो, म्हणजे डिंक असतो त्याला. तर ह्याच पद्धतीने मी आता हे सगळे जे कुवऱ्या आहेत ना, तर त्या कट करून घेते. तर आता हे सगळे जे एवढा मोठा फणस होता एवढेसेच झाले, कारण की त्याचे आपण सगळे जे दात आहेत ना तर ते काढून घेतले. तर त्यामुळे कसे आता हे मी स्वच्छ असे धुवून घेतले. आडाळ्याला बघा तेल लावल्यामुळे कसा आडाळा क्लीन राहिला, जास्त चीक नाही लागला. आता हा थोड्या वेळानंतर पुसून टाकला तरी चालतो, कॉटनच्या कपड्याने फक्त पुसून घ्यायचं. आणि जास्त जर चीक लागला असेल तर ते आपण कसं करतो की थोडंसं चुलीत गरम करून घ्यायचं पहिलं गावी. तर आधी मी इथे पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेते. आणि त्यानंतर मग हा छोटा कुकर घेतलेला आहे. हे बघा, हे स्वच्छ धुवून घेतले छोटे पीस. तर हे मी कुकरमध्ये टाकते. कुकरमध्ये टाका किंवा तुम्ही असे टोपामध्ये टाकून जरी उकडवलात तरीही चालेल. आणि त्याच्यानंतर मग थोडेसे याच्यामध्ये ना पाणी टाकायचे. हे चांगले उकडले पाहिजेत ना, तर त्यासाठी थोडंसं पाणी टाका. इथे पाणी टाकून घेते. एक अर्धा तांब्या पाणी टाकलं, जेवढे हे पीस बुडतील एवढंच पाणी टाकलं.
ते आतमध्ये बुडतील ना एवढंच पाणी टाकून घेतलं. त्यानंतर थोडंसं मी आता ना इथे तेल टाकते, कारण की ह्याचा जो राप आहे ना, सगळा चीक आहे ना, तर तो तिथेच राहू देत, म्हणजे त्या पाण्यातच जाऊन देत. त्याच्यासाठी मी थोडंसं तेल टाकलं आणि खूप सुंदर लागते भाजी. सीझन चालू झाला ना की आई आमची 2-3 वेळा तरी बनवायची. एकदा अशीच बनवायची, एकदा आणि त्यानंतर थोडंसं मीठ टाकलं, म्हणजे एकदा जवळा टाकून बनवायची. त्यानंतर म्हणजे वार असेल तर बुधवार किंवा शुक्रवारी, जर ज्या दिवशी नॉनव्हेज खातो ना आपण, तर त्या दिवशी जवळा टाकून बनवायची. तर खूप सुंदर लागायची ही भाजी. तर आज मी तुमच्यासोबत अशी झटपट शेअर करते. नक्की ट्राय करा तुम्ही. आणि कुकरच्या मी 2-3 शिट्ट्या करून घेते. कुकर थंड झाला त्यानंतर आता हा बघा, जो चीक आहे ना तर त्याला आतमध्येच राहिला, म्हणजे ते व्हाईट कलरचं आहे ना, तर तो पुरा डिंक आहे. आता हे बघा चांगले मस्त असे उकडलेले, आणि तो काय कोवळा होता ना फणस, त्याच्यामुळे तो पटकन उकडला. तर हे बघा ह्या पद्धतीने आतली जी गादी असते ना तर ती काढून घ्यायची, त्याला चव नसते, तर ती काढून घ्यायची. आता इथे मी परातीमध्ये सगळं काढून घेते. हे जे सगळे पीस करून घेतलेले आहेत ना तर ते काढून घेते. काही काही जण काय करतात की ह्याचे जे अख्खे पीस आहेत ना ते छोटे छोटे, अजून जरासे थोडे छोटे करून ना त्याच्यामध्ये वाटण टाकून अशी भाजी बनवतात. तर आपल्याकडे अशी बनवत नाहीत, मोस्टली आपण चेज भाजीच बनवतो. तर हे बघा, हे सगळं पाणी टाकून द्यायचं, पाण्याचा वापर नाही करायचा. आता फक्त हे आपण जे पाण्यात उकडून घेतो ना तर ते पाणी टाकून द्यायचं. आणि त्यानंतर मग आता आई काय करायची, पाट्याचा जो दगड असतो ना तर त्याने करायची. तर इथे मी ना म्हणजे ह्याने खलबत्त्याचा जो दगड होता ना माझ्याकडे, खलबत्त्याचा जो हे होता ना दांडा, तर त्याने मी हे करते, कारण की उकडलेले आहेत ते पटकन होऊन जाईल. नाहीतर आई काय करायची, जो पाट्याचा दगड असतो ना तर पाट्यावरती ती बारीक करून घ्यायची. हाताने पण होऊ शकतं, पण हाताने खूप वेळ लागेल आणि थोडे कुठे नाही कुठेतरी मोठे पीस राहतील. त्याच्यामुळे मी हा बघा, माझ्याकडे पाटा पण इथे आहे. आपण जो वाटण वगैरे वाटायचे ना पहिली लोक, तो पाटा पण माझ्याकडे मुंबईमध्ये आहे अजून. तर मी त्याच्यावरतीच हे सगळं बारीक करून घेते परातीमध्ये. तर पाटा कसं वापरत नाही त्याच्यामुळे मी काढला नाही, फक्त हा दगड तेवढा तुम्हाला दाखवते. तर तो स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर मग हे मस्त असं चिरडून घ्यायचं, बारीक करून घ्यायचं. कुठेही मोठे पीस राहिले नाही पाहिजेत. मोठे पीस राहिले ना तर त्यालाच मीठ मसाला चांगला लागत नाही. त्याच्यामुळे थोडेसे बारीकच असे ह्याला बारीक करून घ्या. आणि त्यानंतर मग अशी जास्त, हे कसे उकडलेले आहेत ना पाण्यामध्ये, त्याच्यामुळे कसं जास्त टाईम नाही लागणार ह्याला. आणि हे चांगले मस्त असे बारीक करून घ्यायचे. तर ते सगळं बारीक करून घेतलं. आता इथे फोडणीची तयारी करून घेते. इथे मी जवळा घेतलेला आहे, गोलंबा म्हणतात, कोण कोण जवळा बोलतात. तर ही माझी नॉनव्हेजचीच कढई आहे, त्याच्यामुळे मी ह्याच्यातच बनवते. तर म्हणजे ही कशी खूप जुनी आहे ना, त्याच्यामुळे म्हणजे सासू माझी वापरायची तेव्हापासूनची ही कढई आहे. लंगडी म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये मच्छी वगैरे, आम्ही मच्छीचं सार किंवा असं काहीतरी नॉनव्हेज असेल ना तर ह्याच्यातच बनवते मी. आणि इथे जो जवळा आहे तो स्वच्छ निवडून घेतला. आता हा म्हणजे आतमध्ये काय दगड घाण आहे काय तर ते बघून घेतलं आणि थोडंसं असं रोस्ट भाजून घ्यायचं. थोडंसं भाजून घेतलं. इथे एका वाडग्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, तो जवळा आता पाण्यामध्ये टाकून घ्यायचा. आणि जवळा टाकल्या म्हणजे जे नॉनव्हेज खातात ना तर त्यांच्यासाठी आहे, तुम्ही जवळा टाका, खूप सुंदर लागते भाजी. जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी सांगते की अशीच जरी बनवला तरी चांगली लागते, पण नॉनव्हेज हा जवळा टाकला ना तर खूप मस्त लागते भाजी. आणि त्याच्यासोबत जर नाचण्याची भाकरी असेल ना तर हा एक नंबर. म्हणजे आम्ही कसं गावी जास्त करून नाचण्याच्या भाकरीच खायचो, टिफिनला पण इवन आम्ही नाचण्याचीच भाकरी घेऊन जायचो. तर ही जी बारीक झालेली भाजी आहे ना तर त्याच्यामध्ये आता हा जवळा मिक्स करून घेते. पूर्ण पाणी काढून स्वच्छ धुवून घेतलं. हा जो जवळा आहे तो मस्त ह्याच्यामध्ये टाकून घेते. तरी पण कसं मातीचा जरा ते बारीक बारीक कर असतातच त्याच्यामध्ये, बारीक 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 दगड असतात. त्याच्यामुळे जवळा साफ करताना ना व्यवस्थित साफ करा, नाही तर सगळे दगड लागतील, कारण की ते कसं खाली सुकट टाकतात ना बाहेर. त्याच्यामुळे आता याच्यामध्ये जे सगळे मसाले आहेत ना, आपला हा मालवणी मसाला जो आपण घरगुती यूज करतो तर ते मसाले टाकायचे, सगळे बेसिक मसाले टाकायचे. तुम्हाला जे आवडत असतील तुमच्या आवडीप्रमाणे तिखट टाका, कारण की ते जसं आम्हाला आवडतं तसं तिखट टाकलेलं आहे. थोडंसं गरम मसाला टाकलेला आहे. गरम मसाल्याची रेसिपी पण तुमच्यासोबत मी शेअर केली होती. थोडीशी हळद टाकायची.
सगळं नुसतं चवीनुसार टाकायचं. आणि त्यानंतर मग थोडंसं मीठ टाकायचं. उकडताना पण आपण मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकताना तुम्ही बेतात टाका. आणि आता इथे हातानेच मिक्स करून घ्यायचं. काय एवढं टेन्शन घ्यायचं नाही, स्पून नाही घ्यायचा. हाताने मस्तपैकी चांगलं मिक्स होतं. प्रत्येक त्या जे सगळं आपण बारीक केलेलं नाही त्याला मीठ मसाला चांगला लागला पाहिजे, त्यासाठी मस्त हाताने असं बारीक करून घ्यायचं. आणि अशाच पद्धतीने आता असंच खाल्ला तरी पण चांगले लागतं हे. आणि आता आपण ह्याला पण आपण फोडणी देऊनच खाणार आहे. तर आता याला मस्तपैकी अशी हे मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर आता फोडणी द्यायची. सकाळी सकाळीच आई ना नाश्त्याला बनवायची, म्हणजे सकाळी कसं गावाला नेहरी असते, तर ती नेहरीसाठी पण बनवायची. तर आता इथे फोडणीची तयारी करून घेऊया. आता इथे लसूण घेतलेले, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेले. ह्या लसूण आता मी बारीक करून घेते खलबत्त्यामध्येच. तर तुम्ही म्हणजे लसूण थोडीशी जास्त टाका, कारण की त्याची टेस्ट जरा वेगळी चांगली येते. त्याच्यामुळे तुम्ही लसूण आवर्जून टाका. कांदा भरपूर टाका, टोमॅटो पण टाका, तर सुंदर अशी भाजी लागते. जर तुम्हाला कोकम जर आवडत असेल ना तर कोकम पण टाकलात तरी चालेल, पण मी टोमॅटो टाकलेलं आहे त्याच्यामुळे मी काय कोकम नाही टाकलं. आणि त्यानंतर थोडंसं कढईमध्ये तेल टाकायचं. ती कढई मी मगाशी धुवून घेतली परत, आणि ही नॉनव्हेजची कढई आहे ना, त्यामुळे तुम्हाला ही अशी काळी दिसते. तर त्यात तेल टाकलं. तेल चांगलं गरम झालं ना की त्याच्यामध्ये हे सगळे कांदा आणि त्यानंतर मग टोमॅटो टाकायचं. कांदा टोमॅटो चांगला असं ब्राऊन कलर कांदा ना ब्राऊन कलर होईपर्यंत थोडंसं मस्त असं फ्राय करून घ्यायचं. गॅसची फ्लेम थोडीशी स्लो ठेवायची, कारण की चांगले हे सगळे आपण आता मसाले तर ऑलरेडी लावून घेतलेलेच आहेत. कांदा टोमॅटो चांगला असं हे झालं ना की त्याच्यानंतर मग आपण जे सगळं आता सगळे मिक्स केलेले जी शेजभाजी आहे तर ती टाकून घ्यायची. टोमॅटो पण थोडासा मस्त असं हे टाकून घ्यायचं. आणि खरंच तुम्ही नक्की ट्राय करा. आपल्या म्हणजे आता कसं सगळीकडेच भेटतं हे, मुंबईमध्ये पण हे जे छोटे छोटे कोवळे फणस असतात ना तर ते भेटतात. हे मला ना काकांनी दिले होते, ते पण म्हणजे इकडे मुंबईवरूनच ते इकडे कामाला जातात ना तर तिकडून आणलेले त्यांनी. तर मग मी ते मस्तपैकी म्हटलं आज तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करूया. आणि खूप दिवस झाले आपल्या चॅनलवरती रेसिपी येत नाही आहे. तर आता मंथनची एक्झाम पण चालू आहे, आणि त्यानंतर मग बाकीची सगळी कामं असतात. आणि थोडासा जरासा मसाला टाकला मी फोडणीला. थोडंसं मला असं तिखट कमी वाटत होतं, त्याच्यामुळे मी थोडंसं फोडणीला टाकलं. कारण की तेलात जरी मसाला टाकला ना तरी चालतो, पण त्या भाजीला पण मसाला चांगला लागला पाहिजे. तर थोडंसं लावून घ्यायचा. आणि मस्त असं एकजीव झाल्यानंतर आपण जे सगळं मिक्स केलेलं आहे ना तर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. हे बघा, हे सगळं आता परातीत जे ठेवलेलं आहे तर ते सगळं मी ह्याच्यामध्ये टाकून घेते. बघू शकता या पद्धतीने असं टाका. आणि नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी. आता बुधवार वगैरे असेल ना, बुधवार किंवा शुक्रवार किंवा रविवार, तर नक्की. आणि त्याच्यामध्ये जवळा आवर्जून टाका. आणि तुम्हाला जर छोटे छोटे ते बोंबील असतात ना तर सुकलेले, तर ते पण टाकलात तरीही चालेल, ते पण चांगले लागतात त्याच्यामध्ये. तर ते काय मी टाकले नव्हते. तर ते बोंबील जरी टाकलात ना, थोडेसे भिजवून ठेवायचे थोडेसे असे, आणि ते जरी त्याच्यामध्ये ॲड करून जरी टाकलात ना तरीही चांगले लागते. आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं. चांगलं असं मिक्स करायचं. आणि थोडंसं याला जरासं तेल जास्त लागतं, तर तुम्ही नक्की थोडंसं तेल असं जरासं जास्त घातलं तरी चालेल. आणि हे सगळं असं मिक्स करून घेते. त्यानंतर मग ह्याच्यावरती झाकण ठेवायचं. झाकण थोडंसं जरासं ढिलं लागत होतं, तर काय हरकत नाही, कारण की ते उकडलेलं आहेच आधी. थोडंसं मी क्रॉस लावून घेते. एक 5 ते 7 मिनिटांसाठी ठेवून दिलं. आणि त्यानंतर परत आता चेक करायचं. बघू शकता इथे, म्हणजे फक्त ही वाफेवरती शिजते भाजी. फक्त तेलाचा वापर जरासा जास्त लागतो, आणि कशी आपण जास्त पहिल्यांदा उकडलेली असते नाही, त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही शिजायला. फक्त कांदा टोमॅटो शिजायला थोडासा वेळ लागतो. आणि खूप सुंदर अशी चेज भाजी, कोवळ्या फणसाची भाजी, तुम्ही काय बोलाल ते. आणि थोडंसं वरतून असं खोबरं टाकायचं. खोबरं हे ओलं खोबरं आहे किसलेलं, तर ते थोडंसं टाकून घेतलं. थोडंसंच टाकलं, जास्त नाही टाकलं, कारण की मला जास्त नसं वरतून खोबरं आवडत नाही. वाटण खातो आम्ही जास्त,
पण असं वरतून जास्त खोबरं आवडत नाही, त्याच्यामुळे मी थोडंसंच असं टाकलं. थोडीशी चिपकलेली. आणि मस्त अशी जी कोथिंबीर आता कट करून घेतलेली ना, आता गॅस बंद केला आणि ही जी कोथिंबीर कट केली होती ना, तर ती त्याच्यावरती टाकून घेते. आणि बघू शकता मस्त अशी वरतून दिसताना तुम्हाला बुर्जीसारखी दिसत असेल, अंड्याची बुर्जी बनवतो ना तर त्यात तशी दिसत असेल. पण खूप सुंदर अशी भाजी होते आणि नक्की तुम्ही ट्राय करा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खूप सुंदर, आणि ही गरम गरम असते ना भाजी, त्यावेळेला गरम गरम नाचण्याचीच भाकरी याच्याबरोबर खरंच छान लागते, सुंदर लागते. आणि जरी ही बघा गॅस बंद केला, आता ही भाजी बघू शकता खूप सुंदर अशी भाजी झालेली आहे. ती आता मी एका डिशमध्ये काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा सुंदर अशी आपली चीज भाजी झालेली आहे. जवळा टाकल्यामुळे ती अति सुंदर दिसते. आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ थोडासा मोठा आहे त्यामुळे समजून घ्या, कारण की इन डिटेल्स मी सगळं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. भाजी कशी कट करायची पासून दाखवलेलं आहे त्यामुळे. आणि खूप सुंदर अशी भाजी झालेली आहे. आता ही गरम गरम भाकरीसोबत मी खाणार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा.